देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. दादा आयुष्यमान भाऊ, काय रे, काय काम काढलंस? दादा मला घरातल्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. सगळ्यांना बोलवता का प्लीज? हो, बोलवतो ना. फक्त कुटुंबातली माणसं. हो, बोलवतो. काय झालं काय एवढं? डॉक्टर प्रधानांचा फोन आला होता. विचारत होत्या राधाला घेऊन कुठे गेलास की नाही. मी म्हटलं नाही, अहो संधीच नाही दिली तिने मला. आय एम सॉरी. अगं, आय वॉज जस्ट जोकिंग. मला माहिती आहे तू खूप बिझी आहेस, पण तुझ्या रिमोट कंट्रोलला तिथे अमेरिकेत सुद्धा तुझी काळजी वाटते ना. काय करू मी? ओ प्लीज. डोंट बी सिरियस, ओके? बरं मला सांग, मी आणि नभा आजी आज तुझ्या बाबांकडे जाणार आहोत दुपारी. तुम्हाला विचारायचं होतं, कॅन यू जॉईन अस? हॅलो. हा हा हो येईल. ग्रेट, मग भेटूया. बाय, सी या. बाय. माझ्यावर का राग काढतोय सौरभ? आणि मी कधीपासून इरिटेट करायला लागले रे तुला? माझीच तब्येत बरी नसताना मी तुला तडफडत इकडे बघायला आले, त्याचं काहीच नाही. त्या राधाला उलट सुलट बोलायची काय गरज होती तुला? काय गरज होती म्हणजे? अरे ती तुझ्या गळ्यात पडायला लागल्यावर मी वैतागणारच ना. सौरभ, लहानपणापासून मी तुला नवराच मानत आले रे. माहितीये सगळ्यांना. उगाच वाटेल ते डोक्यात घेऊन बसू नकोस. लहान नाही होत आपण आता. आपण सगळे एकमेकांचे चांगले मित्र आहोत, बस, दॅट्स ऑल. राधा येण्यापूर्वी कधी असं बोलला नाहीस. तेव्हा तर अरे नेहमी. यार, पकवू नकोस ना मला. हे प्रेम भीम मला गोष्टी बोर होतात ग, सोड ना आता. तू जास्त नाटकं करू नकोस हं, सौरभ. अरे बास ना यार. काय तुम्ही दोघं भांडताय बावळटासारखं? आणि तू रे सौरभ, हा? अरे तुला वाचवताना तिच्या पोटात चाकू लागला, लक्षात नाहीये का तुझ्या? त्याला आहे का काही काळजी? हो, मग त्या दिवशी डॉक्टरांकडे उचलून कोण घेऊन गेलो होतो तुला? रात्रभर तुझ्या उशाशी बसून सेवा कोण करत होतो तुझी? वास ना सौरभ आता. सौरभ, बाहेर इन्स्पेक्टर आलेत. तुला येणं शक्य असेल तर चल, पण फक्त फॅमिली मेंबर समोर. येतोयस ना? ओके, येतो. चल. तुम्ही दोघं इथे थांबा, मी आलो. फॅमिली मेंबर्स आणि आपण परके. सर, बास कर ना आता. तुलाच त्रास होईल त्याचा. बास कर. बोला इन्स्पेक्टर, आम्ही सारे हजर आहोत. हे बघा, केदारने क्लिनिकमध्ये ज्या बाईवर हल्ला केला होता तिने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
मी बाबा पुता करून केदार मनोरुग्ण आहे हे नोंदवण्यापासून तिला परावृत्त केलंय, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. आणि यांना आत बसवा, मग मी पुढचं सांगतो. नाही नाही ती आमची फॅमिली मेंबर आहे. राधा ये ना. बैस. ठीक आहे. तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की केदार जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला क्लिनिकमध्ये पाठवू नका. त्याची प्रॅक्टिस बंद करा. तिथे जर आणखी काही वेडवाकडं झालं तर आपल्या अंगाशी येईल. अहो, त्या बाईला सांभाळता सांभाळता आधीच माझ्या नाकीनो आलेत. तुम्हीच त्या बाईबरोबर का बोलून घेत नाही? तुम्ही तिला सांगा की केदार विरुद्ध लेखी तक्रार नोंदवू नको म्हणून, कारण असं झालं तर मला केदारला अटक करावी लागेल. आणि केस उभी राहिली तर केदार मनोरुग्ण आहे हे सगळ्या जगासमोर येईल. मग त्याला सरकारी मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल आणि सगळ्या कॉम्प्लिकेशन्स वाढतील. शिवाय मनस्ताप पण वाढेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातून माघार घेता येणार नाही. त्यामुळे काहीही करा पण त्या बाईला थांबवा. दादासाहेब मला परमपूज्य आहेत. त्यांनी मला 2 वेळा जीवदान दिलंय आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगायला आलोय. तुम्ही एक काम करा, हा त्या बाईचा ऍड्रेस, तिच्याबरोबर ताबडतोब बोलून घ्या. बर. वहिनी, तुम्ही जर तिच्याबरोबर बोललात तर खूप बरं होईल. पण केदार कुठे आहे? तो क्लिनिकला गेलाय. काय? क्लिनिकला? हो. तुम्ही त्याला ताबडतोब घेऊन या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्य असेल तर केदारला कुठेही एकट्याला पाठवू नका, नाहीतर पुन्हा काहीतरी होऊन बसेल. जा, तुम्ही त्याला घेऊन या प्लीज. हो, जातो जातो, मीच जातो. आणि तुम्ही त्या बाईशी बोलून घ्या, तरच अनर्थ टळेल. नाहीतर मात्र माझे हात बांधले जातील आणि मला केदारला अटक करावी लागेल. दादा, येतो मी. ते मगाशी केलंयस. दादा, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय, पण तुम्ही सगळे सांभाळा. येतो मी. सांभाळा काय सांभाळा, मी तर म्हणतो पोलिसांनी त्याला अटक करायलाच हवी. इथं जेलमध्ये गेला ना 10 वर्षांसाठी की डोकं बरोबर ठिकाणावर येते की नाही बघा तुम्ही. अरे म्हणजे काय काय बोलतोयस तू? तुला काही कळतंय का? काय त्याचे परिणाम होतील? मी जरा स्वयंपाकाचं बघते. राधा, मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस हं? ये रंजू. का रे? ही फॅमिली मेंबर म्हणून इथे बसली आणि मी परकी म्हणून मला आत बसवलंस?
चांगलं आहे हा सौरभ. केसर, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा मित्र डॉक्टर मानस केदारला ट्रीट करतोय म्हणून मी इथे आली. हो का? मग डॉक्टर मानस यायला हवे होते इथे. तू का आलीयस? काय रे सौरभ, मला बोलत होतास ना हिला का बोलतेस म्हणून? माझा शब्द न शब्द खरा करून दाखवते ती. केदारच्या नावाने तुझ्या गळ्यात पडते, दुसरं काही नाही. केसर बास यार. केसर काय घाणेरडी भाषा आहे तुझी. सौरभ, अरे सोड मला तू. जेव्हा तुला इथे त्रास होईल ना तेव्हाच तुला कळेल. चलवली. तुझी नाटकं बघतेय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सौरभ फक्त माझा आहे, कळलं? फक्त माझा. चलवली. केसर केसर आता तू कुठे चाललीस यार. सौरभ, हात सोड. हात सोड सौरभ. हे सगळं असह्य आहे. मी तुमच्या एवढी नाहीये. मीच तुमच्यामध्ये यायला नको होतं. का नाही यायचं? फक्त केसर म्हणते म्हणून? अजिबात नाही. तू यायलाच पाहिजेस. आणि आपल्यात तसं काही नाहीये ना यार. मग झालं तर. निघते मी. राधा, आत येतेस ना? सीमावनीला सांग मी गेले. राधा, माझ्यावर चराट त्यांच्यावर कशाला काढतेस? ऍटलीस्ट सीमावनीला थोडा वेळ भेटून जा ना प्लीज. सीमानी येते ती. जा. आवल्या, केसरला नीट घरी घेऊन जा. हा. राधा, माझ्या बोलण्याचा काही विचार केलास? हे बघ, मला माहितीये की केदार आजारी आहे. त्याचा मानसिक आजार खूप सिरियस आहे आणि अशा परिस्थितीत मी तुला त्याच्याशी लग्न करायला सांगणं खरं तर चुकीचं आहे. वहिनी, पण राधा, तू स्वतः डॉक्टर आहेस. मानस मित्र आहे तुझा. तुम्हा दोघांचं केदारबद्दल बोलणं झालं असेलच ना? आणि तूच मला सांगितलंस ना की त्याला समजून घेणारी, मानाने वागवणारी जर बायको मिळाली तर तो खूप लवकर बरा होईल म्हणून. राधा, आमचा केदार खूप चांगला आहे ग. गुड लुकिंग आहे, प्रेमळ आहे आणि चांगला डॉक्टरही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं तुझ्यावर अगदी वेड्यासारखं प्रेम आहे. दादांच्या बोलण्याचा त्याच्या मनावर अगदी खोलवर परिणाम झाला, पण त्याचा अगदी उलट परिणाम तू त्याच्या आयुष्यात आलीस ना तर होईल. त्याला हे राघव मंत्री व्हावंसं वाटणं हे तुला इम्प्रेस करण्यासाठी आहे. आपण किती शूर आहोत हे दाखवायचंय त्याला. तू त्याला नाही म्हणालीस आणि तेव्हापासूनच त्याचा हा आजार बळावलाय. तू एकदा त्याला होकार दे. बघ सगळं कसं सुरळीत होईल. तू लवकर बरा होईल. अगदी तू त्याच्यावर प्रेम करावंस ना इतका चांगला होईल. हो हो. अगं साधं तू त्याची बाजू घेऊन दादांशी बोललीस बघ. त्या दिवशी ग मला फॉल्स कळा येत होत्या तेव्हाही किती खुश झाला तो. हो ना. आणि तुलाही अटॅचमेंट निर्माण झालीच आहे ना या घराबद्दल, म्हणूनच तू येतेस ना. आता बघ ना, तुझे वडील मला किती बोलले पण तरी सुद्धा तू आज आलीस ना. ते तुझाही जीव गुंतलाय म्हणूनच ना.
झालंय ना आमचं लग्न झालंय. मला आणि आजीला डॉक्टर राधा मनोहर आवडली. खरंच राधा, तुझ्या एका होकाराने हे घर पुन्हा हसत खेळतो होईल. सगळे बघ ना कसे कोमेजलेत ते. सौरभ इतक्या वर्षात कधी आजारी पडला नाही, पण तापाने फणफणतोय. हे सगळं स्ट्रेसमुळे होतंय का, दुसरं काही नाही. प्लीज राधा, राधा प्लीज, तू या लग्नाला हो म्हण ना. मी हात जोडते का तुझ्या पुढे, प्लीज प्लीज हो म्हण. बहिणी प्लीज. अशोक, केदार दिसला तुला कुठे? नाही. अरे माझा ना डोकाच कामातून गेलाय. लय टेन्शन आलंय रे या पोराचा मला. मी तुला फोन करतो. केदार, एक केदार, अरे इथे काय करतोयस? कुठे होतास तू? काय रे? अरे मी तुला शोधायला क्लिनिक मध्ये गेलो, तो प्रकाश म्हणतो तू क्लिनिक मध्ये आलाच नाहीस. होतास कुठे राजा तू? हा, मी कुठे होतो? कुठे होतास? काही मला काही आठवत नाहीये. मी कदाचित आईस्क्रीम खायला गेलो असेल. आईस्क्रीम खायला? आता एकटाच? अरे मग कुठे असणार ना मी. मला काहीच आठवत नाहीये. मला तुला नाही आठवत आहे? जाऊ दे, जास्त त्रास करून घेऊ नकोस. चल चल, आपल्याला घरी जायचंय. अरे घरी राधा आली आहे, वाट बघते तुझी. राधा घरी आली आहे? हो. चल 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 चल. ए, मी काय म्हणतो, ती मितालीला ओळखतोस तू? मिताली? हो. अरे हा, ती सौरभची मैत्रीण ना? ती नाही रे. मग तुझा शर्ट धुवायला दिला होता ना धोब्याकडे, तर धोब्याला ना तुझ्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. काय समजलास? ही बघ, ही बघ. मला थोडा वेळ द्या प्लीज. जाते मी. आणि हो, हे दादांना द्या. जाते. सीमा, मला नाही वाटत राधा लग्नाला तयार होईल म्हणून. होईल, नक्की होईल. राधा सून म्हणून ह्याच घरात येईल, शब्द आहे माझा. 25,000? पटेल, मिताली, प्रिय, केदार? अरे हे काय, मला काही कळत नाहीये. ही राघव मंत्रीच्या माणसाने लिहिलेली चिठ्ठी नाहीये ना? मला खूप काळजी वाटते रे. काही तू काळजी नाही करायची, टेन्शन नाही घ्यायचा. नाही आठवत तर नाही आठवत, काय त्याच्यात एवढा मोठा. चल चल चल, आपण घरी जाऊया. चल, टेन्शन नाही घ्यायचा. तू जर राधा आली ना, आपण राधाला भेटूया. चल. राधा, राधा प्लीज रागवू नको ना यार तू.
तुला माहिती आहे ना ती केसर बालिश आहे. अजून कशाचा कशात काही पत्ता नाही आणि प्रेम बीम काय बोर. एक नंबरची मूर्ख आहे यार. काही वेड्यासारखं बोलत होती तुला. पण मी मूर्ख नाहीये सौरभ. जर केसरला मी तुमच्या दोघांमध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये येणं आवडत नसेल तर त्यात काही चूक नाहीये. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. वयाचं काय यार त्यात. दोन माणसांचं ट्युनिंग जमण्यासाठी वय आड येत नाही. माझे कित्येक मित्रमैत्रिणी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. असतील. मी त्यांच्यापैकी नाही. तू प्रत्येक गोष्टीत तिरकत चालायचं ठरवलंयस का? तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याला आवडत नाही का आपलं भेटणं? राधा, राधा, काय यार